हॅलो फ्रेंड, तर आज माझी घरची मेनू रेसिपी आहे वांग्याचं भरीत. आज मला वांग्याचं भरीतच खायचं होतं म्हणून मी वांगे आणले छान बाजारातून. त्याच्यानंतर मी 2 पाण्यानेला छान धुवून घेतले. त्याच्यानंतर मी सुरीने थोडेसे काप पाडून घेतले, कारण की आपण याला शिजवायला ठेवताना ना वाफ याच्यामध्ये जाते आणि मधून वांग शिजलं ना तर अगदी सॉफ्ट लागतं. त्याच्यानंतर मी याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण याला वाफायला ठेवणार आहे. गावाकडे तर ही वांगी अशीच प्रोसिजर करता, पण याला चुलीत भाजता. चुलीत म्हणजे तो चुलीचा जो हार विस्तो पडतो ना त्याच्यावर खूप छान भाजून घेता आणि वांग त्याच्यावर खूप छान भाजलंही जातं. त्याच्यानंतर जर त्यांना चूल नाही पेटवायची असली ना तर तुरखट्यावर हे वांग खूप छान भाजलं जातं. तुरखट्या म्हणजे आपल्याकडे जी तुरीची डाळ येते ना त्याच्या शेतामध्ये तुरखट्या म्हणजे त्याच्या काड्या निघतात. त्या काड्यांवर हे वांग अगदी छान ते भाजून घेतात. चला, तर आपल्याकडे चूल नाही, आपण याला गॅसवरच भाजूया. गॅसवर हवं तर तुम्ही गाळणी पण ठेवू शकता. तुमच्याकडे ती नसली तारेची गाळणी तर तुम्ही गॅसवरही वाफवून घेऊ शकता. माझ्याकडे नाहीये, मी गॅसवर वाफवून घेतलेले आहे. माझे वांगे छान वाफवून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मला हे टरपले काढायचा खूप कंटाळा येतो. हो, ते सर्वांनाच येतो, पण काय करायचं, जिभेचे चोचले आणि खायचे नखरे असले तर ते करावंच लागतात. तर मी हे वांगे छान अगदी सोलून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आपलं वांग खूप छान सॉफ्ट शिजलेलं आहे. आणि जर नशीन थोडं कमी शिजलेलं असलं ना तर त्याचं पण मी तुम्हाला सांगेल. तर ते आपण वांगे अशी सोलून घेतलेले आहे. त्याला नंतर अशी आपण एक कांदा वगैरे चिरून अशी फोडणी दिलेली आहे. आणि लसणात पण असा छान मसाला तयार करून घ्यायचा, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते आणि त्याचा वास पण खूप छान येतो. बघा तुम्ही, तर मी अशी त्याला फोडणी देऊन घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर वगैरे वरतून टाकून घेतलेली आहे. वरतून न टाकता भाजीमध्ये टाकायची, म्हणजे ते खायला खूप स्वादिष्ट लागते. आता हे जे वांग्याचं भरता आहे हे खाली न लागायचं म्हणून आपण याच्यावर थोडंसं ताटावर पाणी ठेवणार आहे. हवं तर ते गरम पाणी सॉफ्ट शिजण्यासाठी तुम्ही त्या भरतामध्ये टाकू शकता. हो, मी पण थोडं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर भरत खूप स्वादिष्ट आणि सॉफ्ट झालेला आहे व खायला पण खूप स्वादिष्ट लागतं. तुम्ही बघू शकता, बिलकुलही खाली लागलेलं नाहीये. तर कसं वाटलं नक्की लाईक कमेंट करून